श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हा व्हिडिओ खास असणार आहे सर्व स्वामी भक्तांसाठी. हा व्हिडिओ तुम्ही 31 डिसेंबरच्या आधी पाहत असाल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात. जरी 31 डिसेंबरच्या दिवशी जरी हा व्हिडिओ तुम्हाला भेटेल तर नक्की बघा. 31 डिसेंबरला पौष पुत्रदा एकादशी आहे. या दिवशी आपण स्वामींचे काही उपाय केल्याने संतती प्राप्त होऊ शकते. घरात सुख शांती नांदू शकते. या दिवशी कोणता उपाय करायचा, उपवास कसा करायचा, स्वामी समर्थांची कृपा कशी मिळते, तर स्वामी समर्थांना नमन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. 31 डिसेंबर रोजी येणारी पौष पुत्रदा एकादशी ही अत्यंत पुण्यदायी आणि फलदायी एकादशी मानली जाते. या दिवशी श्री स्वामी समर्थांच्या कृपेने केलेले उपाय संतान सुख, कुटुंब शांती, आर्थिक अडचणी आणि मनशांती देणारे ठरतात. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल पौष पुत्रदा एकादशीचे महत्त्व, श्री स्वामी समर्थ विशेष उपाय, उपवास कसा करावा, नामस्मरण आणि संकल्प विधी, स्वामी समर्थांचा आजचा संदेश. जर तुमच्या आयुष्यात अडचणी असतील, मन अस्वस्थ असेल किंवा एखादी इच्छा पूर्ण व्हावी असे वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ कृपा सदैव तुमच्यावर राहो. कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ कृपा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. 31 डिसेंबर एकीकडे वर्षाचा शेवट आणि दुसरीकडे अत्यंत पवित्र असा दिवस, पौष पुत्रदा एकादशी. आजचा दिवस केवळ उपवासाचा नाही तर स्वामी समर्थांच्या कृपेने आयुष्य बदलणाऱ्या उपायांचा आहे. आज जर तुम्ही संततीसंबंधी चिंता, घरातील अडचणी, आर्थिक संकट किंवा मनशांतीसाठी प्रार्थना करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. आता बघूया पौष पुत्रदा एकादशीचे महत्त्व. पौष महिन्यात येणारी पुत्रदा एकादशी ही संतती प्राप्तीसाठी, कुटुंब सुख आणि वंशवृद्धीसाठी अत्यंत फलदायी मानली जाते. शास्त्रानुसार या दिवशी मनोभावे व्रत केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि जीवनातील मोठी इच्छा पूर्ण होते. स्वामी समर्थ भक्तांसाठी हा दिवस विशेष कृपेचा दिवस मानला जातो. तुम्हाला सुद्धा या दिवसाचा लाभ घेता यावा म्हणून हा व्हिडिओ मी करत आहे. श्री स्वामी समर्थ आणि एकादशी. श्री स्वामी समर्थ नेहमी सांगत, श्रद्धा आणि संयम असेल तर देव दूर राहत नाहीत. एकादशीच्या दिवशी नामस्मरण, जप आणि सेवा केल्यास स्वामी समर्थांची कृपा लवकर प्राप्त होते. विशेषतः पौष पुत्रदा एकादशीला केलेला साधा उपाय सुद्धा मोठं फळ देतो. आता आपण बघूया 31 डिसेंबरला श्री स्वामी समर्थांचे विशेष उपाय काय करावे. उपाय क्रमांक 1. सकाळी लवकर उठा, अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला, स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर दिवा लावा, मनात एकच संकल्प करा आणि श्री स्वामी समर्थ माझ्या पाठीशी राहा अशी प्रार्थना करा. उपाय क्रमांक 2. नामस्मरण. आज किमान 108 वेळा जप करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. जप करताना आपली इच्छा मनात शांतपणे बोला. उपाय क्रमांक 3. हा खूप महत्त्वाचा उपाय आहे. संतान व कुटुंब सुखासाठी पिवळे फूल, पिवळे फळ किंवा गूळ चणे अर्पण करा. स्वामी समर्थांना प्रार्थना करा, स्वामी माझ्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदू दे. उपाय क्रमांक 4. संध्याकाळी पुन्हा दिवा लावा आणि किमान 5 मिनिटे शांत बसा. स्वामींचे नाव घेत आपल्या चिंता त्यांच्यावर सोपवा. आज चिंता करू नका, आज स्वामी काम करतात. आता आपण बघूया की उपवास कसा करावा. पूर्ण उपवास शक्य नसेल तर फलाहार करा.
महत्त्वाचं हे नाही की तुम्ही काय खाताय, महत्त्वाचं हे आहे की मन स्वामी समर्थांवर स्थिर आहे का? आजचा स्वामींचा संदेश. स्वामी म्हणतात, उत्तराधा एकादशीच्या दिवशी जी श्रद्धा ठेवतो त्याच्या आयुष्यात मी बदल घडवतो. तू फक्त विश्वास ठेव. जय जय श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला हा उपाय मनापासून करायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ कृपा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ इतर भक्तांपर्यंत पोहोचण्यासाठी नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.